मुलांनो, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सर घेऊन आले MST CET 2024साठी टाइम टेबल, की जो टाइम टेबल फॉलो केला तर अभ्यास नाही केलेल्या व्यक्तीला पण 100% येणार आहे. सर कसं? सर्व गोष्टी सांगतोय, एकदम सायंटिफिक टाइम टेबल आपण प्रिपेअर केला आहे. तो सर्वांनी फॉलो करावा किंवा शक्य असल्यास फॉलो करावा, त्यानुसार फॉलो करावी अशी सरांची इच्छा आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने करायचे बघू. मुलांना तुम्हाला तुमचा जो टाइम टेबल आहे तो आपण 2 स्लॉट्समध्ये डिवाइड केला आहे. किती स्लॉट्समध्ये केला आहे? 2. आता एक आहे थेरी स्लॉट आणि दुसरा स्लॉट तुम्हाला जो बघायला मिळणार आहे तो आहे आपला क्वेश्चन प्रॅक्टिस स्लॉट. म्हणजे सर आमचा जो टाइम टेबल आहे पूर्ण दिवसाचा नित्यक्रम जो आहे त्याला तुम्ही 2 स्लॉट्समध्ये डिवाइड केले. एक होता थेरी स्लॉट, एक आहे क्वेश्चन सॉल्विंग स्लॉट. मुलांना आता बघा, एक जनरल सांगतोय तुम्हाला काय करायचंय. मुलांना 6 वाजता उठायचंय, त्याच्यानंतर 6 ते 7 पर्यंत तुम्हाला सकाळचा नित्यक्रम करायचा आहे. वॉशिंग वगैरे 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 सर्व गोष्टी करायच्या तुम्हाला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मुलांना 7 वाजता तुम्हाला सर्व गोष्टी रेडी होऊन एकदम एकाग्रतेने एका अभ्यासाच्या जागेवर बसायचे आणि तिथं तुम्हाला 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत बायोलॉजी किंवा मॅथ्स यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. बायोलॉजी किंवा मॅथ्स. सर दोन्ही हेच का निवडले? वेटेज जास्त आहे ना यांचं. वेटेज काय यांचं जास्त आहे, 200 पैकी 50% वेटेज या दोन्ही सब्जेक्टचा आहे. PCB ग्रुपवाल्यांनी याचा अभ्यास करणं, PCM ग्रुपवाल्यांनी मॅथ्सचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, 2 तास तुम्ही अभ्यास केला, एकदम मन लावून एकाग्रतेने अभ्यास केला 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 9 वाजेपासून तर 9:15 पर्यंत तुम्हाला नाश्ता करायचा, ते करा. तुम्हाला रिलॅक्स करायचं, ते करा. तुम्हाला थोडा मोबाईल बघायचा, बघून घ्या, काय अडचण. पुढे मुलांना 9:15 पासून तर 9:30 पर्यंत हा जो 15 मिनिटांचा गॅप आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी किंवा मॅथ जो आपण सकाळी केला ना 7 ते 9 मध्ये जे अभ्यास केला ना त्याला व्यवस्थित रिवाईज करायचे. ठीक आहे, 15 मिनिटं रिव्हिजनचे झाले. त्याच्यानंतर मुलांना तुम्हाला 9:30 पासून तर 11:30 पर्यंत फिजिक्सचा स्टडी स्लॉट म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. फिजिक्सची थेअरी एकदम डीप नॉलेज घ्यायचं आहे. ठीक आहे, 9:30 ते 11:30 पर्यंत आपण फिजिक्सचा स्लॉट रेडी केला, फिजिक्स रेडी केला आपण. ठीक आहे सर. त्याच्यानंतर 11:30 ते 12 पर्यंत मुलांना तुम्हाला जेवण करून घ्यायचं. ठीक आहे, एकदम पोटभर, व्यवस्थित पोटभर, म्हणजे जास्त एवढं पण नका जेवू की तू लगेच झोप लागणार. ठीक आहे, 11:30 पासून तर 12 पर्यंत तुम्हाला जेवण करायचं आहे. त्याच्यानंतर मुलांना 12 पासून तर 12:30 पर्यंत थोडी डुलकी येणार, अर्धा तास घेऊन घ्या, काही अडचण नाही. थोडंसं रिलॅक्स करायचं आहे, करून घ्या, काही अडचण नाही. ठीक आहे, पण 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 लक्ष, 12:30 ते 1 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जो सकाळी फिजिक्सचा अभ्यास केला, नोट्स काढल्या, त्यांना रिवाईज करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 1 वाजता अभ्यासाला बसायचं आहे, तर 3 वाजेपर्यंत तुम्हाला केमिस्ट्रीचा स्टडी स्लॉट, केमिस्ट्रीच्या सर्व थेअरीचा अभ्यास करायचा आहे. पुढे जर का विचार करायचा झाला तर आपण टार्गेट पण घेऊन येणार की तुम्हाला कुठल्या दिवशी काय करायचं आहे. हवे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता की सर आम्हाला या दिवसांचं टार्गेट द्या, की कशा पद्धतीने आम्ही आमचा सिलेबस कव्हर करू. तुम्हाला जी गोष्ट हवी तुम्ही ती कमेंटला सांगू शकता, आपण ती गोष्ट नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुढे मुलांना 1 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत आपण केमिस्ट्रीचा व्यवस्थित अभ्यास केला. त्याच्यानंतर मुलांना तुम्हाला काय करायचे, 3 ते 3:30 पर्यंत रिलॅक्स करायचे, कारण की तुम्ही आता फार अभ्यास केला, मेंदूला थोडी विश्रांती हवी. ठीक आहे सर. त्याच्यानंतर 3:30 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत तुम्हाला जो दुपारी तुम्ही 1 ते 3 केमिस्ट्रीचा अभ्यास केला, त्या केमिस्ट्रीच्या सर्व नोट्स तुम्हाला काय करायच्या मुलांनो, रिवाईज करायच्या. सर्व नोट्स काय करायच्या सर, आम्हाला रिवाईज करायच्या. पुढे मुलांना दुसरा स्लॉट जो येतो त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन प्रॅक्टिस स्लॉट. आता याच्यामध्ये काय करायचं मुलांना, आता बघा 4 वाजेपर्यंत तर तुम्ही केमिस्ट्रीच्या नोट्स रिवाईज केल्या. त्याच्यानंतर आता 4 वाजेपासून तर 4:30 पर्यंत मी काय सांगतोय, तुम्ही अभ्यास कितीपासून केला, 3 ते 3:30 तुम्ही रिलॅक्स केला, 3:30 ते 4 पर्यंत तुम्ही केमिस्ट्रीच्या नोट्स रिवाईज केल्या. आता पुढे 4 वाजेपासून 4:30 पर्यंत तुम्हाला आता केमिस्ट्री क्वेश्चन प्रॅक्टिस स्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ठेवून द्यायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज घ्यायचे, त्याच्यानंतर एक PYQचं पुस्तक घ्यायचे आणि प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे मी ते पुढे सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला 4 वाजेपासून तर 4:30 पर्यंत आतापर्यंत सकाळी फिजिक्स झालं, मॅथ्स झालं, बायोलॉजी सर्वांचं स्टडी थेअरी व्यवस्थित रीड करायची, म्हणजे रिवाईज ऑल डे वर्क, जे पण आपण दिवसाला वाचलंय ते सर्व रिवाईज करायचं. त्याच्यानंतर मुलांना PYQs घ्यायचे, जो अभ्यास तुम्ही सकाळी ज्या बायोलॉजी किंवा मॅथ्सच्या पार्टचा केला आहे त्याचे PYQs घ्यायचे आणि त्याचे तुम्हाला 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, ते 40 प्रश्न व्यवस्थित 1 तासात व्हायला पाहिजे, याची गांभीर्याने गोष्ट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी किंवा मॅथ्सचे प्रश्न 40 सॉल्व्ह करायचे. सर 40 का, एवढे भरपूर झाले ना सर.
मुलांना आता जवळपास आपल्याकडे फक्त 25 दिवस शिल्लक आहे आणि जर का तुम्ही 40 प्रश्न जरी इझिली केले तरी तुमचे जे असणार आहे ते किती प्रश्न रेडी होणार आहे मुलांनो? किती प्रश्न रेडी होणार आहे? 1000. किती प्रश्न रेडी होणार आहे? 1000. त्याच्यामुळे तुम्हाला ते करणं तर गरजेचं आहे, कारण की जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढा तुमचा स्कोअर बूस्ट नाही बूस्टर होणार आहे डायरेक्ट. कळालं आहे? ठीक आहे. म्हणजे 4:30 ते 5:30 पर्यंत सर आम्ही बायोलॉजी किंवा मॅथ्सचे 40 प्रश्न सॉल्व्ह केले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 5:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचे? थोडं रिलॅक्स करून घ्या, काही अडचण. पुढे मुलांना 6 ते 7 पर्यंत तुम्हाला लगेच फिजिक्स घ्यायचं आहे. सकाळी जो टॉपिक केला त्या फिजिक्सचे 40 प्रश्न लगेच सॉल्व्ह करून टाकायचे. 7 वाजेपासून तर 7:15 पर्यंत रिलॅक्स करा, रेस्ट करा, काही अडचण नाही. 7:15 ते 8:15 पर्यंत तुम्हाला पुन्हा केमिस्ट्री घ्यायचे. केमिस्ट्रीचे 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. इथपर्यंत तुमचे क्वेश्चन जे असणार ते फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी, मॅथ्स सर्वांचे कव्हर झालेले असणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं सर आम्ही? मुलांनो, जेवण, भूक लागली ना तुम्हाला, आता काय कंटिन्यू अभ्यास करणार का? ठीक आहे. लक्ष. 7:15 पासून तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला जेवण करायचे. पाऊण तास दिला ना जेवायला? ठीक आहे सर, जास्तच दिला का? हो, दिला. जेवण हळूहळू करा, मस्त गप्पा मारत करा, घरचे कुटुंबासोबत गप्पा मारत करा. ते पण आनंदी असणार ना, तुम्ही एवढा अभ्यास करायला लागले. हो सर, बरोबर आहे. ठीक. मग त्याच्यानंतर 9 वाजेपासून 10 पर्यंत अजून फॅमिलीला टाईम द्या, अजून गप्पा मारा त्यांच्याशी, चांगलं बोला, एकदम छान 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 छान. ठीक आहे. फॅमिलीला टाईम दिला, ओके. परंतु 10ला बसा आपल्या जिथं अभ्यास करताय तिथं आणि 10 ते 11 पर्यंत जेवढं काही कार्यक्रम केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची रिव्हिजन करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत 7 तास मस्तपैकी झोपा, कारण की झोप चांगली तर दिवस चांगला, दिवस चांगला तर अभ्यास चांगला, अभ्यास चांगला तर स्कोअर चांगला. कळालं? सूत्र आहे सरांचं. ओके. मुलांना एवढंच सांगायचं आहे, टाईम टेबल दिला आहे, व्यवस्थित फॉलो करा. अत्यंत 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 महत्त्वाचा टाईम टेबल दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर का करायचं झालं तर 7 ते 9मध्ये तुम्हाला मॅथ्स किंवा बायोलॉजीचे लेक्चर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा जो स्लॉट आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरचे 1 शॉट लेक्चर, क्रॅश कोर्सचे लेक्चर्स तुम्ही 100% मी रिकमेंड करणार, तुम्ही बघा. त्याच्यानंतर तुम्हाला एक रिॲक्शनचा फुल शॉट व्हिडिओ बघायला मिळणार. त्याच्यामध्ये आपण रिॲक्शनचं कन्व्हर्जन शिकवले, त्याच्यानंतर नेमिंग रिॲक्शन शिकवले. मुलांनो, तो व्हिडिओ तुम्ही बघणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. मी एवढंच सांगणार, तुम्हाला जी गोष्ट हवी असणार ती कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याच्यावर नक्कीच तुमची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला तुम्ही नवीन असणार, त्याच्यानंतर तुमच्या मित्रांपर्यंत माहिती गेली नसणार, तर तुम्ही विद्यार्थ्यांना पोचवा. ठीक आहे. कारण की प्रत्येकाची मदत करणं हा आपला काय पाहिजे मुलांना, हक्क आहे ना तो आपली सायकोलॉजीच तशी पाहिजे की मी याची कशा पद्धतीने अजून जास्त मदत करू शकतो. ठीक आहे ना. सरांनी का यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर अपलोड करण्याचं सुरू केलं? कारण की अनेक असे विद्यार्थी होते की ज्यांचा फोन यायचा की सर इथं अशा पद्धतीने कोचिंग उपलब्ध नाही सर, मराठीमध्ये कोणी शिकवत नाही सर. आपण मराठीमध्ये सुरू केलं मुलांनो, सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि माझे विद्यार्थी करणार, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार अशी सरांना खात्री पण आहे, विश्वास पण आहे आणि सरांचं प्रेम पण आहे मुलांवर. ठीक आहे. आता आपण इथं थांबूया मुलांनो. बेस्ट ऑफ लक. तुमच्या CET सारख्या सोप्या एक्झामसाठी 100% येणार. काळजी नका करू. जे सांगतो ते व्यवस्थित फॉलो करा.